अनुभव विचारणार आहोत। त्यांचं हे वारीतील दुसरं वर्ष आहे पायी दिंडी वारीतील। तर आपण एवढे कडाक्याची थंडी आहे, परंतु आता ऊन पडल्यामुळे सूर्यदेवताने दर्शन दिल्यामुळे थोडीसा जो चाहूल आहे थंडीची ती थोडी कमी झाली आहे। तर नागेशजींची प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेऊयात। सर्वप्रथम सगळ्यांना जय गजानन। पायी वारीचा आजचा 4था दिवस आणि ह्या 4 दिवसात अत्यंत अविस्मरणीय आणि विलक्षण असे पारमार्थिक अनुभव या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळाले। अनुभव हे अनेक प्रकारचे असतात, काही सांसारिक असतात, काही पारमार्थिक असतात। तर आम्ही जो अनुभव अनुभवला आहे तो म्हणजे पारमार्थिक प्रकारचा आहे। पारमार्थिक जर म्हणलं तर असा अनुभव आहे की या ठिकाणी आल्यानंतर परमार्थाचा जो परमोच्च परमानंद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतो। तो या वारीमध्ये आल्यानंतरच अनुभवायला मिळतो, इतर कुठेही तो आनंद आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही। तर तोच आनंद आम्ही या ठिकाणी अनुभवलेला आहे। असे सांसारिक अनुभव तर अनेक प्रकारचे आलेत, परंतु ते सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही किंवा ती गरजही नाही। गरज जी आहे ती फक्त आणि फक्त पारमार्थिक आनंद अनुभवायची, आणि तो या ठिकाणी आम्ही सद्गुरू गजानन माऊलीच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त केलेला आहे। 4 दिवस चालून देखील आमचं शरीर या ठिकाणी अजूनही 100 किंवा 200 किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी करू शकतं, अशी अनुभूती आम्हाला या ठिकाणी आलेली आहे। आणि ही अनुभूती नक्कीच सगळ्यांना प्राप्त होऊ शकते, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला या वारीमध्ये यावं लागेल। जय गजानन। नक्कीच जो खरंच पारमार्थिक जो विषय श्री नागेशजींनी या ठिकाणी सांगितलेला आहे तो खरंच आपण ज्यावेळेस वारीमध्ये जात असतो ना, तर त्यावेळेस खरंच ही गोष्ट आपल्या लक्षात येते की आपलं देहभान संपूर्णपणे विसरून त्या देवतेच्या नामामध्ये इतकं दंग होऊन जातो ना की खरंच माणूस स्वतःला विसरून जातो आणि पूर्ण देहभान जे हरपलं वगैरे हे जे काही आपण ऐकतो तर त्याची प्रचिती किंवा अनुभूती आणि साध्या सरळ शब्दात सांगायचं म्हणजे की त्याचा जो अनुभव असतो ना तो खरंच प्रत्यक्षात या ठिकाणी येतो। आता हे जे काही सहकार्य आहेत तर दिवसभर कमीत कमी एक 25 किलोमीटर 25 ते 27 किलोमीटरचा टप्पा आहे। तर या 25 ते 27 किलोमीटरच्या या प्रवासामध्ये कोणीही गाडीवर न बसता थोडी अल्प विश्राम, प्रत्येकाला विश्राम तो लागतोच आहे। एक 5 किलोमीटरचा टप्पा झाला की एक 15-20 मिनिटं बसतात आणि परत पुढचा मार्ग जो आहे तर तो क्रमण करतात, म्हणजे चालतात। तर त्याच हिशोबाने इतके थकलेले असून सुद्धा रोज संध्याकाळी हरिपाठाला प्रत्येक सहकारी उभा राहून पायाला अक्षरशः गोळे आलेले, आपल्या भाषेमध्ये की आपल्या पायाला अक्षरशः गोळे आलेले असतात, तरी सुद्धा प्रत्येक सहकारी किंवा जो काही भक्तगण आहे तो हरिपाठाला उभा राहून